काँग्रेसचे नेते साहजिकच काहीतरी संकल्प असतो की जल्दीत जल्दी पाऊस पडावा आणि पेरणी व्हावी ही मी पांडुरंगाला विनंती करतो, सांगडं घालतो. पण शेवटी जीवनात आणि राजकारणात जर तरला काही महत्त्व नसतं. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. थँक्यू. असा काही वेगळा मी संकल्प केला नाही. असं बॅनरबाजी वगैरे न करता दिवस साजरा करणं हे मला योग्य वाटलं नाही. निश्चितच भविष्यामध्ये माझाही विचार होईल अशी मला अपेक्षा आहे. राजकीय चित्र वेगळं राहिलं असतं किंवा निकाल वेगळा राहिला असता, तुमची काय प्रतिक्रिया याबद्दल? मला उमेदवारी असती तर चित्र वेगळं राहिलं असतं. निलंगा विधानसभा ही काँग्रेसची राहील हा मला आत्मविश्वास आहे. आणि राजकारणामध्ये मी काही साहेब टक्केवारीसाठी किंवा गुत्तेदारीसाठी माझा राजकारणामध्ये येण्याचा काहीच इंटरेस्ट नाही. जसं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं एक वाक्य होतं की श्रद्धा आणि सबुरी. नमस्कार, मी प्रदीप मुर्मे. आज आपल्यासोबत काँग्रेसचे नेते डॉक्टर अरविंद भातांब्रे आहेत. डॉक्टर भातांब्रे सरांचा 15 जून रोजी वाढदिवस आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये काही नेत्याचे वाढदिवस मोठ्या प्रमाणामध्ये साजरे होतात. अलीकडे डॉक्टर अरविंद भातांब्रे यांच्या वाढदिवसाची पण त्यामध्ये भर पडली आहे. त्यामुळे साहजिकच डॉक्टर साहेबांचे जे काही कार्यकर्ते आहेत, आपल्या नेत्याचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करावा म्हणून मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची लगबग आपल्याला पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर आज आपण डॉक्टर साहेबांशी संवाद साधणार आहोत. सर नमस्ते. नमस्कार सर, सर्वप्रथम आपणास वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. थँक्यू. सर, वाढदिवस म्हणल्यानंतर साहजिकच काहीतरी संकल्प असतो. मला उत्सुकता लागलेली आहे की डॉक्टर भातांब्रे सरांचा नेमका वाढदिवसा दिवशी त्यांनी काय संकल्प सोडणार, काय संकल्प आहे तुमचा, आम्हाला काय सांगा? नाही, वाढदिवस जरी 15 जूनला असला असा काही वेगळा मी संकल्प केला नाही. उलट मी यावेळेला आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की थोडंसं बॅनरबाजी वगैरे न करता, कारण आपण पाहिलं असेल आज 14 तारीख आहे, आणखीन पाऊस पडला नाही, शेतकरी मशागत करून पावसाची वाट पाहत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी आपण वेगवेगळा म्हणजे वाढदिवस साजरा करणं हे मला योग्य वाटलं नाही. म्हणून मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्वांना विनंती केली आहे की वाढदिवस बॅनरबाजी इतर गोष्टी न करता पाऊस पडावं असं आपण पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून मी पांडुरंगाला सांगडं घालतो की जल्दीत जल्दी पाऊस पडावा आणि पेरणी व्हावी ही मी पांडुरंगाला विनंती करतो, सांगडं घालतो. सर, मागील जे काही विधानसभा निवडणूक झाली त्याच्यापूर्वी जर आपण बघितलं की विधानसभा निवडणूक लढवण्याची आपण फार मोठी तयारी केली होती. आपल्या ज्या काही राजकीय ज्या काही म्हणा, सामाजिक म्हणा, ज्या काही घडामोडी होत्या त्या पाहता असं वाटत होतं की भातांब्रे साहेब हे विधानसभाची निवडणूक लढणार किंवा लढविणार आणि तिकीट आपल्यालाच मिळेल असं पण राजकीय गोटातून म्हणा, जे काही राजकीय विश्लेषक त्यांच्याकडून बोललं जात होतं की अमित देशमुख कदाचित यांनी डॉक्टर भातांब्रे सरांना म्हणलं की डॉक्टर साहेब कामाला लागा, असं की याच पार्श्वभूमीवर तुम्ही कामाला लागलं होतं. परंतु शेवटच्या क्षणी नेमकं असं काय घडलं की डॉक्टर भातांब्रे सरांच्या ऐवजी अभयदादा साळुंखे यांची उमेदवारी फायनल झाली? काय नेमकी राजकीय घडामोडी घडल्या होत्या आता सांगायला काय हरकत नाही? निश्चितच मी विधानसभा 2024ची तयारी केली होती. 19ला पण मी विधानसभा लढलो होतो. आपल्याला बरोबर आहे. जवळजवळ 30,000 जनतेनं मला त्या ठिकाणी वंचितच्या माध्यमातून प्रेम दिलं होतं आणि गेल्याही वेळेला चांगली तयारी केली होती. आमच्या नेत्यांनी पण त्या पद्धतीच्या सूचना केल्या होत्या की काम करत राहा. आणि ऐन वेळेला आपण म्हणल्यासारखं अभयदादाला त्या ठिकाणी तिकीट मिळालं. शेवटी कसं असतंय की नेते असतील, पक्ष असेल, त्यांचं एक जे काही म्हणजे क्रायटेरिया असेल त्या पद्धतीनं थोडंसं अभयदादाला पक्षानं संधी दिली तरी काही हरकत नाही. आम्ही आमचे प्रयत्न चालूच ठेवलेले आहेत. निश्चितच भविष्यामध्ये माझाही विचार होईल अशी मला अपेक्षा आहे. तर मागील जर आपण विधानसभा निवडणुकीचा जर निकाल बघितला, आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे अभयदादा साळुंखे काँग्रेसचे उमेदवार होते आणि त्यांचा निसटता पराभव झालेला आहे. तर त्या पार्श्वभूमीवर काही राजकीय जाणकारांचं म्हणा, राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की कदाचित जर तुम्हाला उमेदवारी मिळाली असती तर कदाचित निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय चित्र वेगळं राहिलं असतं किंवा निकाल वेगळा राहिला असता. तुमची काय प्रतिक्रिया याबद्दल? नाही, निश्चितच आजही जर आपण भेटलं सर्वसामान्य जनतेला तर लोकांचं जवळजवळ 70-80% लोकांचं मत असं येतं की मला उमेदवारी असती तर चित्र वेगळं राहिलं असतं. पण शेवटी जीवनात आणि राजकारणात जर तरला काही महत्त्व नसतं. बरोबर. त्यामुळे
ठीक आहे, जे काही झालं आम्ही सर्वांनीच दादाचा विजय व्हावा म्हणून प्रयत्न केला, पण आपण म्हणल्यासारखं थोडासा निसटता त्या ठिकाणी आमचा पराजय झाला. पण निश्चितच भविष्यामध्ये निलंगा विधानसभा ही काँग्रेसची राहील हा मला आत्मविश्वास आहे. सर, राजकारणामध्ये साम म्हणा, दाम म्हणा, दंड म्हणा, भेद म्हणा, नीती म्हणा, निवडणूक जर लढवायचं म्हणलं तर या तंत्राचा अवलंब करावा लागतो. आणि त्याचबरोबर काही राजकीय छक्केपंजे पण करावे लागतात असं म्हणतात. आपण तर अतिशय साधे म्हणा, अतिशय सरळ आहात असंही बोललं जातं. याकडे कसे पाहता आपण? आमदारकीची निवडणूक लढवायचं म्हणजे? नाही, निश्चितच माझा पेशा हा वैद्यकीय पेशा. हां 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 माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. हां ज्या पार्श्वभूमीतनं, ज्या कुटुंबातनं मी सामाजिक कुटुंबातनं आलो आहे, निश्चितच आपण जसं म्हणताय की छक्के पंजे असतील किंवा काही ना काही म्हणजे लोकांसमोर जात असताना त्याचा प्रोपोगंडा करणं असेल, हे निश्चितच मला जमत नाही. आणि मला असं वाटतं की त्याची खरं तर गरजही नाही. प्रत्येक माणूस जो प्रामाणिकपणे काम करतो, त्याच्या मनात जर खरंच समोरच्याबद्दलचं प्रेम असेल, त्याची जर भावना जर सेवा करण्याची जर प्रामाणिक असेल, तर ते समोरच्याला साहेब लक्षात येतं. बरोबर बरोबर. आणि ज्या प्रोफेशनमधनं मी येतो, मी एक डॉक्टर आहे, माझं कामच सेवा करणं. आणि राजकारणामध्ये मी काही साहेब टक्केवारीसाठी किंवा गुत्तेदारीसाठी माझा राजकारणामध्ये येण्याचा काहीच इंटरेस्ट नाही. कुठेतरी आपण समाजाचा देणं लागतो. आज मी थोड्या प्रमाणात समाजाची सेवा करतो, उद्या मोठ्या प्रमाणात माझ्या हातून सेवा घडावी म्हणून मी राजकारणात आहे. आणि आपण जसं म्हणलात की वा मी एक सरळ माणूस आहे, आणि तो जो भाला असतो ना, तो भाला सरळच असतो आणि तोच लांब जातो. त्या पद्धतीनं आपण सरळच राहिलेलं चांगलं आहे. आणि सरळ प्रामाणिक माणसंच जनतेला आवडतात असं मला वाटतं. सर, मागील काही दिवसापासून जर आपण बघितलं, परत आणखी तुमच्या ज्या काही राजकीय म्हणा, सामाजिक जे काही घडामोडी आहेत, आपण फारच सक्रिय झालेला आहात. मग असं कुठेतरी वाटतंय आमच्यासारख्याला म्हणा, पत्रकारांना म्हणा किंवा राजकीय विश्लेषकांना किंवा डॉक्टर साहेबांना परत आणखी आमदारकीची निवडणूक लढवायचं आहे का? कारण काय, अनेक कार्यक्रमांना आपण प्रत्यक्षपणे जनतेच्या संपर्कात असता. त्याच्यानंतर मोठे मोठे जे काही तुमचं जे काही वैद्यकीय जी काही सेवा आहे, त्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून तुम्ही रुग्णांच्या माध्यमातून पण तुम्ही मतदारसंघामध्ये आहात. त्याच्यानंतर तुमचं जे काही साई व्यसनमुक्ती केंद्र आहे, त्या माध्यमातून पण आपण सातत्याने संपर्कात आहात. आणि थेट जनतेमध्ये आपण मिसळत असलेलं अनेक वेळेस आम्हाला पाहायला मिळतं. त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? नाही, निश्चितच. म्हणजे मला विधानसभा लढायचं आहे, आमदार व्हायचं आहे, हे काही लपून नाही साहेब. मी मगाशी सांगितलं, मी 19ला लढलो, 24ला पूर्ण तयारी केलीच होती. आणि जेव्हा म्हणजे तिकीट अबदादाचं फायनल झालं आणि अमित भाईंनी जेव्हा पहिली बैठक बोलवली होती, त्या बैठकीमध्ये माझं मनोगत व्यक्त करताना अतिशय हसी खेळीच्या वातावरणामध्ये मी माझं मनोगत व्यक्त केलं. जे झालं ते झालं. पण त्यावेळेला आमचे नेते अमित भाईंना मी सांगितलं की ज्या दिवशी मतदान होईल, 6 वाजता मतदान संपल्यानंतर मी माझ्या पुढील कामाला लागणार भैया, असं त्याच वेळेला मी म्हणजे आमच्या नेत्याला देखील सांगितलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं शेवटी प्रयत्न करणं, लोकांमध्ये जाणं, लोकांच्या अडचणी जाणून घेणं, त्या पद्धतीनं मदत करणं, हे आपलं काम आहे. शेवटी संधी कुणाला मिळेल, कशी मिळेल, राजकारणामध्ये जसं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं एक वाक्य होतं की श्रद्धा आणि सबुरी, बरोबर. त्या पद्धतीनं आम्ही आमच्या नेतृत्वावर, पक्षावर त्या पद्धतीची श्रद्धा आहे. आणि आपण संयमानं काम करत राहणे हीच आमचं ध्येय असल्यामुळं निश्चितच आपण जसं म्हणताय, प्रयत्न तर नक्कीच चालू आहे. त्या पद्धतीनं आमचे नेते असतील, पक्षश्रेष्ठी असेल, हे भविष्यामध्ये विचार करतील अशी आशा आहे आम्हाला. आत्ताच तुम्ही सांगितलात की आमदारकीची मनीषा तुमची उघड आहे आणि हे साहजिक आहे. नेमकं डॉक्टर अरविंद भातांब्रे आम्हाला निलंगा विधानसभेचे मतदारसंघाचे आमदार झालेले मतदारांना केव्हा पाहायला मिळतील? नाही, केव्हा पाहायला मिळतील हे तर साहेब वेळच सांगेल. पण मी आत्ता सांगितल्याप्रमाणे निश्चितच मी प्रयत्न करत राहणार. मग आमचे जे काही म्हणजे प्रयत्न आहेत लोकांमध्ये जाण्याचा, असंच लोकांच्या. आणि आणखीन एक सांगतो की ठीक आहे, मला इच्छा आहे, म्हणजे मी मग ते पण सांगितलं की कशासाठी मला म्हणजे राजकारणात मी काय आहे आणि माझे काय सेवा करण्याचा जो माझा काय उद्देश आहे. आजही मी समाधानी आहे. बघा, असं काही आपल्याला हे पद मिळावं, ते पद मिळावं, आपल्याला काहीतरी व्हावं असं काही नसतं. आजही आमची कमी काय होईना पण प्रमाणामध्ये जनतेची सेवा चालूच आहे.
निश्चितच संधी मिळाली तर मोठ्या प्रमाणात आम्हाला सेवा करण्याची संधी मिळेल. डॉक्टर अरविंद भातांब्रे यांना मतदारसंघामध्ये मतदारांचा नेमका प्रतिसाद कसा आहे? नाही, प्रतिसाद प्रचंड प्रतिसाद आहे लोकांचा. लोकांना असं वाटतंय की बुवा हा एक कुठंतरी आपल्यातला माणूस आहे, आपल्या घरचा माणूस आहे. आणि तुम्ही देखील बऱ्याचदा भेटल्यानंतर पाहिलं असेल किंवा बऱ्याच जणांना वाटतं की मला काही म्हणजे ॲटिट्यूड नाही, युगो नाही. कारण मी ज्या कुटुंबातून आलो आहे, मी सर्वसामान्य कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून आलेला माणूस आहे आणि मी जनावरं राखून डॉक्टर झालेला माणूस आहे. त्याच्यामुळं मला इथं आलेला प्रत्येक पेशंट असेल, गोरगरीब असेल, त्यांची सेवा करणं असेल किंवा इतरही कुणाच्या ज्या काही अडचणी असतील त्या आम्ही जेव्हा सोडवतो किंवा त्यांच्या संपर्कात येतो तेव्हा प्रत्येकाला असं एक प्रेमानं, आपुलकीनं लोक त्या ठिकाणी प्रतिसाद देत असतात. आणि लोकांना आपण पाहिलं असेल ह्या जिल्हा परिषदचा जर तुम्ही निकालाचा जर विचार केला साहेब, तर लोकांनी अशाच माणसाला निवडून दिले की जे जनतेत आहेत, जे बरोबर. लोकांच्या कामाचे आहेत. बरोबर. त्याच मग त्यांचा समोरच्याचा किती पैसा आहे, काय पैसा आहे, काही जणांचे तर लोकांनी पैसे देखील त्याचा देखील विचार केला नाही, पण हा माणूस आपल्या कामाचा. बरोबर. म्हणूनच अगदी बरोबर. माझे आजोबा कधी शाळेत नाही गेले साहेब, शेतकरी होते, पण त्यांचं एक वाक्य होतं, बेटा काय गोड आहे तर काम गोड आहे. म्हणून आपण आपलं काम करत राहावं. आपण जर आपलं काम केलं तर निश्चितच लोकांना आपण त्या ठिकाणी आवडतो किंवा लोक आपल्यावर विश्वास ठेवतात, प्रेम करतात असं मला वाटतं. तर तुमच्या त्या पॉकेटला नेमकं भारत रक्षक काहीतरी बिल्ला दिसायला हो हो हो. मला पण नेमकं कुतूहल निर्माण झालं, काय नेमकं ते? नाही, हे काँग्रेस पक्षातर्फे सध्या म्हणजे जी काही सर्वच ठिकाणी SIR मोहीम चालू आहे. महाराष्ट्रामध्ये आता या अंतर्गत ज्या नवीन मतदार याद्या तयार होणार आहेत, तर आमचे प्रदेशच्या अध्यक्षांनी प्रत्येक मतदारसंघासाठी एक BLA 1 नेमलेला आहे. तर मला BLA 1 म्हणून निलंगा विधानसभेची नेमणूक केली. पूर्ण विधानसभेची जबाबदारी तुमच्याकडे? विधानसभेची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. तर त्याबद्दल आमचे नेते अमित भैया असतील, खासदार साहेब काळगे सर असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. या माध्यमातून आता मी BLA 1 आहे, तर आम्हाला प्रत्येक BLO सोबत प्रत्येक बूथला एक BLA 2 नेमायचा आहे. हा BLA 2 प्रत्येक BLO सोबत कोऑर्डिनेट करणार आणि ज्या काही त्यांच्या समस्या असतील BLOच्या, जे कोणी ज्यांचं नाव सापडत नसेल, ज्या महिला ज्या लग्न होऊन आलेल्या आहेत त्यांच्या काही नावाच्या अडचणी असतील किंवा कुणाचं नाव वगळलं चाललं आहे. आपण पाहिलं असेल की पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वोटर्सचे नावं त्यात नव्हते. अशा पद्धतीचं काही चुकीचं घडू नये म्हणून पक्षाने खरं तर निलंगा विधानसभेची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही आता 8 तारखेला संपूर्ण मतदारसंघातल्या BLA 2चा आम्ही एक प्रशिक्षण शिबिर घेतलं. त्या ठिकाणी खासदार साहेब होते, जिल्हाध्यक्ष होते, हनुमंतजी पवार आमचे प्रवक्ते आले होते, विवेक जाधव म्हणून आमचे प्रशिक्षक आले होते, त्यासोबतच आमचे मित्र चक्रधर शेळके, असे सर्वांनीच त्या ठिकाणी मेहनत घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं शिबिर, जे की महाराष्ट्रात आमचा 2 नंबर होता. 1 नंबरला धामणगाव तिकडं विदर्भामध्ये स्वतः प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी होते आणि दुसऱ्या नंबरचं शिबिर महाराष्ट्रात हे निलंग्याचं झालं. त्याबद्दल देखील प्रदेशाध्यक्षांनी सर्वांनी आमचं कौतुक केलं आणि कुठंतरी आम्ही या माध्यमातून एकही मतदार त्या ठिकाणी वंचित राहणार नाही याची काळजी घेणार. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि आपली जी काही राजकीय मनीषा आहे ती राजकीय मनीषा पूर्ण हो हीच आपणास शुभेच्छा. थँक्यू.